प्रगट व्हायचंय ना, मग अभ्यास करूनच प्रगट झालं पाहिजे. अभ्यासाने प्रगट आहे. नसेल ना अभ्यास करता येत ना, तरी झाकून असावं. झाकून असलं पाहिजे. त्याचा उत्तरार्थ त्याच्यापेक्षा सुंदर आहे. तिकडे लक्ष द्या. अभ्यासोनी प्रगटावे ना, तरी झाकून असावे. प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. प्रगटोनी नासावे ते बरे नव्हे. पण कित्येक लोक कादल्यासारखे चमकतात, नंतर अस्तंगत होतात. प्रगट होण्याची घाई झाली खूप लोकांना, हे लक्षात घ्या. उदाहरण द्यायचं झालं, अनेक महापुरुषांचा सहवास मला घडला गेल्या 50 वर्षात. त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ प्रबोधक वैकुंठवासी श्रद्धेय गुरुवरे बाबा महाराज सातारकर, त्यांचा माझा खूप चांगला अनुबंध होता. माझ्यावर खूप कृपा होती त्यांची. त्यांनी एकदा फार चांगली गोष्ट सांगितली होती. अनुभवाचे शब्द काही लोकांचे. ते म्हणाले, तालमीमध्ये जाऊन जी मेहनत केली जाते, मी स्वतः तालमीत जात होतो. वय वर्ष 18 ते 21 या 3 वर्षामध्ये एका दमात 125 नमस्कार झाले. संतोष महाराजांनी तालीम केली. एका दमात मी 125 नमस्कार घालत होते. इकडे आलो नसतो तर तिकडे हिंद केसरी झालो असतो, महाराज झालो नसतो. तर तालमीत जात होतो. तालमीमध्ये जाऊन मस्त व्यायाम करायचा. रोज मेहनत करून जी कमावली जाते ना, ती तब्येत असते. हे मी नाही बोललो, महाराजांनी सांगितलं. तालमीत कमावली जाते ती तब्येत असते, रात्रीतून येते ती सूज असते. काही कळतं? एखादा रात्रीतून फुकतो, ती सूज असते. माफ करा जास्त बोलल्याबद्दल. सध्या सुजेलाच माणसं तब्येत म्हणतात, हा घोटाळा आहे. कधीतरी उतर किती लक्षात. अभ्यासोनी प्रगटावे ना, तरी झाकून असावे. प्रगतीने नासावे हे बरे नव्हे. अभ्यास केल्याशिवाय पंडित कसा होईल? तर त्या ब्राह्मणाला असं वाटलं की कष्ट न करता पैसा मिळाला पाहिजे आणि अभ्यास न करता विद्वान झालं पाहिजे. मग पांडुरंगाकडे त्यांनी धरणं घेतलं. इकडे लक्ष द्या, मला आता लांबवायचं नाहीये, विस्तार होतो याचं भय आहे. पांडुरंगाने त्या ब्राह्मणाला सांगितलं, तू आळंदीला जा, ती इच्छा पूर्ण होईल. तो ब्राह्मण पंढरपूरनं आळंदीला आला. इथं आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे धरणं धरलं. तसा प्रमोद तात्या चिकट होता माणूस, त्याच्यात मध्ये सरबत पीत नव्हता. धरणं धरलं ते पुरच झालं पाहिजे. पांडुरंगाचं निरोप घेऊन तो इथं आला. इथं आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वराला धरणं धरलं की मला अभ्यास न करता पंडित झालं पाहिजे, कष्ट न करता श्रीमंत झालं पाहिजे. अप्पा भाऊ पुढे ज्ञानोबाने त्याला दृष्टांत दिला की तू देहूला जा, तुला देहूला तुझी इच्छा पूर्ण होईल. म्हणजे पंढरपूरहून कुठं आला? आळंदीला. आळंदीवरून माऊलीने कुठं पाठवला? तरी सरबत नाही केला. धरणं चालूच. ठीक म्हटलं. आता मी रात्री कीर्तनात सांगितलं, जे कमी होते माझे सन्मित्र प्रवीण महाराज होते काल कीर्तनात. मला काही काही नाही पटल्या गोष्टी, ते आता सांगितलं पाहिजे लोकांना. हे त्यांना माहिती आहे, मी जे आता उच्चारणार त्यांना माहिती आहे, आपल्याला माहित असेल. बहुतांशी धरणी करायचं प्रकरण सांगताना अनेक कीर्तनकारांनी एक शब्द प्रयोग केला तर मला नाही रुचला. अजूनही तो केला जातो, असा तात्या प्रयोग केला जातो की तो धरणेकरी आळंदीला आला आणि आळंदीला ज्ञानोबारांनी सांगितलं की इथलं कोर्ट बंद झालंय, आता तू देहूच्या कोर्टात जा. मला असं वाटतं कीर्तनकारांनी फार जपून शब्द वापरले जातात. हे कोर्ट बंद झालं असतं तर वारी कशी भरली असते?
आपण काही वेळ होतो याला. हे कोर्ट कधी बंद, मुळामध्ये त्याला कोर्टाची उपमा देणं हेच योग्य वाटलं नाही. तिथे न्याय दिला जात नाही, तिथे प्रेम दिलं जातं. हा वारीचा खरा अर्थ आहे. न्याय तर होणारच आहे, पण काही परवलीचे शब्द येतात तिथे कोर्ट भरले. कोर्टात आरोपी जातात तेव्हा. काय गणेश कीर्तनकारांनी आपलं शब्द भंडार खूप वाढवलं पाहिजे आणि योग्य शब्दांची रचना तिथे केली. ज्ञानोबाचं समाधीस्थळ होत नाही, कदाचित या वाक्यावर खूप खलबत होण्याची शक्यता आहे. हा ब्राह्मण देऊला आला, तुकोबराला सांगितलं, मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय आणि अभ्यास न करता पंडित व्हायचंय. मला काहीतरी अशी जादू द्या. सध्या मॅजिकवर लोकांचा फार विश्वास आहे. गांडगा असं कांडी फिरवली की काहीतरी झालं पाहिजे. वारकरी संप्रदायाने याला कधीच भीक घातली नाही, घालणार पण नाही, आणि घालत असतील ते कदाचित वारकरी. तुकाराम महाराज म्हणजे असं कसं होईल बाबा, तुला अभ्यास तर करावाच लागेल. नाही म्हणले, पांडुरंगाने मला आळंदीला पाठवलं आणि आळंदीने मला इथं यावं, पण मला तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांची करुणा भागल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्याला 11 अभंग दिले. हे वाच, आणि एक नारळ दिला, घेऊन जा, तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. तो ब्राह्मण हसला, म्हटले, काय माणूस, हे 11 अभंग होऊन मी काय पंडित होणार? हे नारळ घेऊन काय होणार? फार तर इडलीची चटणी श्रीमंत करता. आणि ते 11 अभंग नारळ फेकून दिला, निघून गेला. तुकोबराला फार वाईट वाटलं. अरे अरे अरे, अनाधिकारी माणूस आपल्याकडे आला, आपण त्याला जे दिलं ते त्याला कळालं नाही. माझ्या प्रिय त्याने साधू संतांचा प्रसाद मिळाला की तत्क्षणी भक्षण केला पाहिजे. प्रसादामध्ये खूप ताकद असते. मला आता सर्व विस्तृत बोलायला वेळ नाही. तुकाराम महाराजांनी तो खेदही व्यक्त केला. देवाचे उचित एकादशा भंग, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग. देवाचे उचित एकादशा भंग, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग. देवाचे उचित एकादशा भंग, देवाचे उचित एकादशा भंग, देवाचे उचित एकादशा भंग, देवाचे उचित एकादशा भंग, उचित एकादशा भंग, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग. उचित एकादशा भंग, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी पत्र दिलं आणि आपली व्यथा मांडली. मुळात ते म्हणाले, हा माणूस माझ्याकडे पाठवलाच कशाचा? काय ज्ञानेश्वरी उणे येथे पाठविले धरणे, काय तुमच्याकडे कमी आहे तेव्हा माझ्याकडे तुम्ही याला पाठवला? पुढे मी फार चांगलं सांगणार आहे, माझ्या स्वभावाप्रमाणे ते टॉप सिक्रेट आहे, शेवटी सांगणार आहे, आता सांगत नाही. तो नारळ आणि ते कागद तिथे टाकून तो ब्राह्मण गेला. मग ज्ञानोबरायाची विनंती केली तुकाराम महाराजांनी. त्यातला हा अभंग आहे. महाराज आपण काही सामान्य नाही, या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. गुरु महाराज ज्ञानी अंतराला, गुरु महाराज
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा गुरु महाराज गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानदेव तुम्हारे से ज्ञानदेव तुम्हारे से मद पामरारे काय पूरक पामरारे काय पूरक मन ज्ञान देवा तुम्हारे से मन ज्ञान देव तुम्हारे मद पामरारे काय पूरक ही सगळी विशेषणं दिली तुकाराम महाराजांनी की आपण कोण आहात इकडे लक्ष द्या. त्या सगळ्या विशेषणांचा मी फार इथं उहापोह करणार नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. थोडासा पाठभेद पण आहे. कुठे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, कुठे ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज, असे पाठ झालेले आहेत. ज्ञानेश्वरीत पण ते पाहायला मिळतात. ते साहित्य क्षेत्राचा अभ्यास करतात असे पाठभेद आहेत. वास्कर फडामध्ये अशा काही अभंगामध्ये पाठभेद खूप आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजी असं पाठवलं केलं. वास्कर परंपरेमध्ये पाठभेद तुम्हाला पाहायला मिळेल. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी असा पाठ. त्यातनं अर्थ खूप चांगले निघतात. त्या पाठभेदाकडे फार लक्ष दिलं नाही पाहिजे. एक पाठभेद तुम्हाला दाखवतो की त्याच्यात काही मौज आहे. इथं आलंय म्हणून जे अभ्यासाच्या ज्ञानेश्वरी त्यांना कळेल. परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा चेत नाम घोषी परवा करती माझा असा ज्ञानेश्वरीचा एक पाठ. इकडे लक्ष द्या. चांगलं ऐकताय तुम्ही, असंच ऐकलं पाहिजे. आहे ना असं. गणेश बांगर बसतो, त्याचं कौतुक केलं पाहिजे. तुमचं ऐकून आमचं ऐकून त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. कौतुक केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पाठ केली. आपल्याला काल भाजी काय खाल्ली आज आठवत. ज्ञानेश्वरीचं लांब घेतलं. माझे मित्र असणाऱ्या कोट्टी महाराजांचा विद्यार्थी होते. त्याच्यामध्ये असा काय पाठ आहे, मामांच्या ज्ञानेश्वरीत पाठ बदलला. असे अनेक अभंग आहेत. परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा तेच नाम घोष बरवा करती माझा असा एक पाठ आहे. साखरेचा मामांनी पाठ बदलला. ते मामांच्या ज्ञानेश्वरीत पाठ बदलला. फार चांगला आहे. परितयापाशी, आता पहिल्या ओळीचा अर्थ काय? परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा तेच नाम गोष्ट बरवा करती माझा. काय अर्थ आहे? जर मी हरवलो आता याच्यावर मी किती काही वेळ भाष्य करत बसेल. मी तो हरवलो का इथून सुरुवात आहे. पण मी कदाचित हरवलो तर तो मी वैकुंठी नसे वेळू भानुबिंदी न दिसे परियोगियांच्या मानसे मृडून जाय. परितयापाशी पांडवा, हे पांडवा मी हरपला दिवसावा, मी हरवलो असेल तर मला तिथे शोधायला जा
जेथ नाम घोष बरवा करती माझा, जिथं माझा नाम घोष बरवा नाम घोष करतात, उत्तम भजन करतात, त्यांच्याकडे मी सापडे. हा एक अर्थ इकडे लक्ष द्या. मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीत काय वर्णन आहे, फार सुंदर आहे आणि मला ते आवडलं आणि भावलं पण. मामांनी काय केलं, परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती ते माझे, असा पाठ आहे. परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती ते माझे. मग अर्थ काय झाला, पांडवा मी जर हरवलो तर तू शोधायला कुठे जा. तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेथ नाम घोष बरवा, जे बरवा नाम घोष करतात ते माझे. खूप मोठा अर्थ आहे. जेथ नाम घोष बरवा करती ते माझे. अशा काही गोष्टी ज्ञानेश्वरी झाल्या, अभंगातही झाल्या. माझे चित्त तुझे पाया वा माझ्या चित्ता तुझ्या पाया, अशा स्वरूपाचे पाठभेद आहेत. त्या पाठभेदात मला काही जायचं नाही. ज्ञानियांचा राजा वा ज्ञानियांचा गुरु, राजा महाराव एक शब्द इकडे तिकडे झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्यगोता पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा. ही विशेषण विस्तृत सांगावी असं मला वाटत नाही, तर एक वाक्य सांगतो, एक सांगतो. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष. एक ज्ञानेश्वरीची ओवी त्यांच्याच शब्दामध्ये व्यक्त झालेली मी सांगतो, इकडे लक्ष द्या. कदाचित तुकाराम महाराजांनी हे वर्णन खूप सुंदर केलं, खूपच सुंदर केलं. तर तिथे ज्ञानीचे राजे म्हणावं तर ज्ञानदेव म्हणजे ज्ञानियांचे गुरु, ज्ञानी माणसांचे गुरु. आता हे विस्तारपूर्वक सांगायचं कारण नाही, आता मी काय सांगतो ते ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय, ज्ञानेश्वर या शब्दातला ज्ञ उच्चारायची पण आपली योग्यता नाही, तर आपण काय वर्णन करतो. ईश्वर महानच्या चरित्राला स्पर्श करण्याची ताकद नाहीये. माझ्यासारख्या शब्द दरिद्री माणसाची तर नाहीच आहे. हा, ज्यांच्याकडे शब्दांची रचना असे तुकाराम महाराज वर्णन करू शकतो. तुम्हा आम्हासारखी माणसं ज्ञानदेवांचं चरित्र नाही चालू. पण त्यांनी दिलेल्या बुद्धीनं आणि त्यांनी दिलेल्या कृपेनं काही थोडंफार वर्णन करायचं झालं तर एवढंच करता येईल. तिकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. आणि मी इतकं सोपं सांगत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. हा पखवाज आहे, दिसतोय. हा माईक आहे, दिसतोय. हा रुमाल आहे, दिसतोय. ही दृश्य वस्तू दिसते ना. काही गोष्टी अशा आहेत की त्या दाखवताच येत नाही, निराकार असल्यामुळे. त्याला आकार नाही. दृष्टीगोचर होण्यासाठी ती सगुण असावी लागते. दृष्टीगोचर होण्यासाठी त्याला आकार असावा लागतो, नाही का. ती खुर्ची दिसते, हा मंडप दिसतोय. ज्ञान म्हणून काय दाखव, याला माईक म्हणतात, याला रुमाल म्हणतात. इथे सगळे बसलेले जे विद्वान लोक आहेत, ज्ञान म्हणून तुम्ही काय दाखवणार, याला ज्ञान म्हणतात. ज्ञान काही दाखवायची गोष्ट नाही. इकडे लक्ष द्या. पुढचं वाक्य फार महत्वाचं आणि मोलाचं सांगणार आहे. ज्ञान हे निराकार असल्याच्या योगानं त्याला आकार नसल्यामुळे दाखवता येत नव्हतं. काही कळतं? ज्ञान आकार नसल्यामुळे दाखवता येत नव्हतं. ही अडचण देवाच्या लक्षात आली आणि देवानं ज्ञानाला आकार दिला, त्याचं नाव ज्ञानेश्वर. ज्ञानालाच आकार दिला, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. तुमच्या आमच्यासारखे पंडित जन्माला येतात आणि खूप भोकमपट्टी करतात, खूप अभ्यास करतात, तेव्हा कुठेतरी त्यांची
विद्वानामध्ये गणना होते. जसा तो ब्राह्मण आला होता. तिकडे ऐका काय वचन संताची. जन्माला आल्यानंतर ज्ञानोबारांनी ज्ञान ग्रहण केलं नाही. उपजताची ज्ञानी आले लोटांगणी सांग देव आले लोटांगणी देव आले लोटांगणी आले लोटांगणी उपजताची ज्ञानी घेवर मला आले लोटांगणी सांग देव आले लोटांगणी सांग देव आले लोटांगणी सांग देव उपजताची ज्ञानी घेवर माझा आले लोटांगणी सांग देव आले लोटांगणी सांग देव आले लोटांगणी सांग देव. ज्ञानदेवांचं वर्णन करण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज नाही असं मला वाटतं. ते माझं विधान लक्षात येणार नाही फक्त दुसऱ्या लक्ष द्यायला पोरांना तिकडे काय आहे. ज्ञानदेवांचं वर्णन करण्यासाठी अन्य कुणाची गरज असण्यापेक्षा तिकडे लक्ष द्या. मी इतकं सोपं सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं वैभव असं आहे की त्यांनी ज्ञानी माणसाची जी लक्षणं सांगितली हेच त्यांचं वर्णन आहे. त्या वर्णनात ते चपकल बसले. अनेक ओव्या मी इथं प्रस्तुत करू शकेल. त्याच्या 2 ओव्या समोर ठेवतो. इतक्या चांगल्या ओव्या. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येर माणूसपणे भांब लौकिक भाग एक ओवी आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येर माणूसपणे त्यांना माणूस म्हणूच नाही. मी आत्ताच म्हणालो त्याला माणूस म्हणणं हा गाढवपणा आहे. लक्षात ठेवा. मी केव्हा तरी सांगितलंय ज्ञानसंपन्न असणाऱ्या सद्गुरूंना माणूस म्हणणं हा गाढवपणा आहे. पेक्षा इकडे लक्ष द्या. सांगावं का ना हा मोठा प्रश्न आहे. पण सांगतो चला. नाही तर नको जाऊ दे. पुढे जातो जरा. आणि ते समजून घेतलं तर ठीक आहे. अन्यथा गोंधळ होऊ शकतो. बरं सांगतोच चला. गैरसमज करणार नाही अशा भावनेने. मान भगवत भक्त सद्गुरू दादा महाराज सातारकर खूप मोठे संत होते. परमश्रद्धेय गुरुवरे बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा दादा महाराज सातारकर. ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण कृपा त्यांना लाभली होती. फार गोड ज्ञानेश्वरी सांगत होते. तिकडे लक्ष द्या. कालांतराने त्यांची महती एवढी वाढली की साताऱ्यामध्ये इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. ताशा वाजू दे तिकडे. मी कालच कीर्तनात सांगितलं आळंदीच्या वारीचं ध्वनी प्रदूषण ही समस्या व्हायला लागली. कर्ण कर्कश भोंगे लावून आमच्या दिंड्या चालतात. तुमचा कदाचित फारसा संबंध नाहीये पण शिस्तबद्ध आणि लयबद्ध दिंड्या फक्त फडकऱ्यांच्या त्यांनी भजन बिघडू दिलं नाही. आता ते मानावं लागेल. लय कशा करतात. भजनाची लय बदलणार नाही. ताळ चुकणार नाही. शिस्त मोडणार नाही. आमचं भजन पण प्रदूषित झालं.
पक्वाच्या रथात बसायला लागला, अजून काय सांगत. आमच्या एका मित्रानं वर्णन केलं होतं, माऊलीची पालखी चालताना वडकी नाल्याला पकवास घेऊन वरती तो जर झेंडेवाडीला ठेवून तो खरा वारकरी पकवा द्या. वारकरी पंथात होणारी स्थित्यंतर ही खूप संप्रदायाच्या पतनाला प्राप्त होते असं वाटतंय. तर मी काय सांगत होतो आपल्याला, दादा महाराज सातारकर हे फार मोठे संत होते. माझ्याकडे लक्ष द्या. तर त्यांची कीर्ती खूप वाढली. त्यांच्या सानिध्यातील सगळी भक्त मंडळी, तुम्हाला हे आश्चर्य वाटेल सांगितलं बरं का, दादा महाराज हयात असताना त्यांना सकाळी 11 वाजता साताऱ्याचे शेष शंभर नैवेद्य येत होते. देवाला दाखवत होते. लोक ताटं घेऊन येत होते. दादा महाराज त्यातला एखादा घास खायचे आणि मग प्रसाद म्हणून लोक येत होते. हे ऐश्वर त्यांना लाभलं होतं. आणि काही सामान्य माणूस सांगितलं, त्या काळात ते खूप मोठे हायकोर्टाचे वकील गोपाळ शंकर राहिरकर यांनी त्यांचं 700 पानाचं चरित्र दिलं. त्याचं ते नमूद आहे. तर त्या काळामध्ये इकडे लक्ष द्या, दादा महाराजांचे थोर व्यक्ती शिष्य झाले आणि ते होते डॉक्टर भापम भैरट, डॉक्टर भालचंद्र पंढरीनाथ भैरट, पंढरपूरचे, ज्यांना पुणे युनिव्हर्सिटीने पहिल्यांदा पीएचडी प्रदान केली. वारकरी संप्रदाय उदय आणि विकास या त्यांच्या प्रबंध ग्रंथाला डॉक्टरेट प्रदान झाली. इतकं सोपं नाहीये. अभ्यास करता त्यांना विचारा डॉक्टरेट मिळेल. त्या काळात तर होती, आता पैशाने मिळते हा भाग वेगळा. त्या काळात मिळवणं सोपं नव्हतं. डॉक्टर भापम भैरटांना पीएचडी मिळाली. दादा महाराजांचं ऐश्वर्य बघून ती त्यांची शिष्य झाली. ऐकण्यासारखं. आणि ते पण असे प्रसादाला उभे असायचे. पुणे युनिव्हर्सिटीची पीएचडी मिळणं ही सोपी गोष्ट नाही. हा पीएचडी झालेला एक खूप मोठा विद्वान पंडित, शाळेचं तोंडच बघितलं नाही असं दादा महाराजांच्या पुढे हात पसरून उभा आहे प्रसाद द्यावा म्हणून. ते काही लोकांनी त्यांना विचारलं, काय तुम्ही म्हणे तिथं जातात, भजनी लागलात आणि तुम्ही ते प्रसादाला हात पसरून उभा आहे, तुम्ही कोण आहे? तुम्ही डॉक्टरेट मिळवलेली लोक, विद्या वाचस्पती आहात. माझ्या प्रिय श्रोत्यांना ऐका पुढे काय सांगतो ते फार महत्वाचं. बापम भैरटांनी उत्तर दिलं, तुम्ही श्लोक म्हणता आणि मी जगतोय. बापम भैरटांचं उत्तर होतं, तुम्ही श्लोक जगताय, तुम्ही वाचताय, मी जगतोय. म्हणजे काय? तुम्ही रोज म्हणताय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक तुम्ही रोज म्हणताय, पण जगत नाही का? तुम्ही वाचाळ विरात बोलताय फक्त गुरु साक्षात परब्रह्म आणि मी जगतोय. दादा महाराज हे माझं परब्रह्म आहे. दृष्टांत संपला. ही केवढी मोठी दृढसत्ता आहे. दादा महाराज माणूस नाही, दादा महाराज ब्रह्म आहे. ठाम भूमिका शिष्याच्या पोटी येत नाही तो पण त्याचा उत्तर ठेवत नाही. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती नको सोडू रे माईक मन, तिकडे लक्ष द्या.
माझा दृष्टांत संपलाय. साक्षात परब्रह्म म्हणजे ज्ञानेश्वर. साक्षात ज्ञानच ते. एक ओळी माझी राहिली बोलता बोलता, काहीतरी विस्कळीतपणा झाला. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते स्वतःचे कोंब मनस्पणे बांब लवकी बाबू. दुसरी ओळी, तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बाळपणीचे सर्वज्ञता वरी तयाचे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव मायसे. मज पामराहे मज पामराहे मज पामराहे काय मज पामराहे मज पामराहे मज पामराहे काय पायी बरी पायी वाहन पायी बरी मज पामराहे मज पामराहे मज पामराहे काय थोर मज पामराहे मज पामराहे मज पामराहे काय थोर पायी वाहन पायी बरी पायी वाहन पायी बरी मज पामराहे मज पामराहे मज पामराहे काय थोर मज पामराहे मज पामराहे मज पामराहे काय थोर. टोकाचा विनय. इकडे लक्ष द्या. ते काही सामान्य नव्हते. काय उपमा वापरली लक्षात ठेवा. ज्ञानोबरायला सांगितलं, माऊली माझ्यासारख्या पामर माणसाला हे काय स्वरूपण दिला हा धरणी तरी पाठ. पायीची वाहन पायी बरी. तुमच्या पायाची मी वाहन आहे. वाहन शब्द आहे बरं का. क्षमा करा, अनेक कीर्तनकार सध्या खूप अशुद्ध बोलतात. त्यांना लतला फरक कळत नाही, सतला कळत नाही, नतला कळत नाही, न बाणाचा का न नळाचा, शामृगाचा का पोटपड्या. कोकणात तर दिव्यच आहे. इथं घाटाखाली गेलो मी कधी, लोणावळ्याच्या खाली, त्या इकडं टोकवाड्याच्या खाली, त्यांना ळच येत नाही. ळचा उच्चार लच करतात. हा त्यांची माय बोली आहे, त्याच्यात आमचं काही. एकदा तात्यांनी कीर्तनाला अभंग घेतला, 7-5-3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. आणि ते चाल म्हणायला आलेले म्हणाले, 7-5-3 दशकाचा मेळा, एक तत्वी कल्ला दावी हरी. तो अभंग संपला पण मेला काही गेला नाही. त्या भाषेचा विशेष झाला. मोबाईलवर पण इंग्रजी टाईप करताना फार अवघड होतं. विपरीत अर्थ निघतात त्याच्यात. मला ते इथं पागळायचं नाही. वाहन मोठे मोठे चुकले तो. तत्वचिंतकांना अवदर्शन यायला लागले. इथं मनसरला गेलात कधी तर महाभारतामध्ये असणारा बब्रू वाहन नावाचा फार योग आहे, त्याचं मंदिर. कीर्तन केली तिथे. इथं मनसरचं कोण असेल त्याला कळेल. बब्रू वाहन म्हणून मंदिर आहे, असे अलीकडे ते म्हणतात. ते कीर्तनाला उभं राहिलं विणा घेऊन आणि समोर वाचलं बब्रू वाहन. थिएटरात काढला त्याला. अरे वाहन म्हणजे घोडा, दळणवळणाचं साधन वाहन. वाहन म्हणजे पायताण. न नळाचं केलं की गडबड होईल ना.
न बाणाचं केलं तर वाहन, न नळाचं केलं तर वाहन. वाहन आणि वाहन खूप शब्दाचे गोंधळ खूप सांगू शकतात. मी भाषेचा अभ्यासक असल्यामुळे. पायीची वाहन, तुमच्या पायाची मी वाहन. फार मौज आहे त्या अभंगामध्ये, फार मौज आहे. रोज म्हणतात माणसं म्हणून त्याचा अर्थ कळत नाही, अर्थ निष्पत्ती होत नाही. मला सांगायला पण वेळ नाही. तिकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज अत्यंत धोरणी. आता काय सांगणार आहे ते लक्षात आहे, तेवढंच घरी घेऊन द्या. पहिला टोकाचा विनय आहे, अतिशय विनय. माझ्या प्रिय श्रोत्यानो, विद्या विनयन सोबत आहे. विद्वानाला विनय असला पाहिजे. सांगतो मी, एक संदर्भ सांगतो, इकडे लक्ष द्या. आपण सगळे बरोबर 11:30 जेवायला बसणार आहे. हे पण विनयानं सांगतो तुम्हाला, गडबड करू नका. वैदिक परंपरेचं खूप मोठं उत्तुंग शिखर ज्याला म्हणता येईल असे होते कर्मश्रद्धेय वैकुंठवासी भालचंद्र शास्त्री मुळे. खूप मोठं होतं. त्यांनी वैदिक मीमांसा लिहिली, हा सुंदर ग्रंथ वाचा. त्यांची व्याख्यानं पण खूप सुंदर आहेत महाभारतावर. ते शास्त्री महाराज खूप थकले, शेवटी विकलांग झाले, शरीर साथ देत नव्हतं. आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही काही महाराज मंडळी त्यांना भेटायला गेलो. हे संदर्भ सुद्धा कीर्तनाकरता खूप महत्वाचे आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो. आधी निरोप पाठवल्यामुळे त्या घरच्या लोकांनी त्यांना उठून बसवलं, त्याला उठून बसवलं. बसण्याची शारीरिक क्षमता नव्हती, शरीर कृश झालं होतं. आम्ही गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. शास्त्री महाराजांनी केविल वाणी धडपड केली वाकण्याची, त्यामुळे रुचलं नाही. त्या योग्यतेची आम्ही नाही, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आमची योग्यता काय, आमच्या मर्यादा आम्हाला कळतात. त्यांनी नमस्कार करावा असं नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की आपण नमस्कार करू नका, आपण वेदमूर्ती आहात. त्या शास्त्री महाराजांनी एक वाक्य सांगितलं, मला आठवतं, ते गेली कित्येक वर्ष माझ्या मनात रुंजी घालतो, इतकं चांगलं वाक्य त्यांनी. त्याचा अभ्यास करा आपण. थोरांची वचनं ही एक प्रकारची स्लोगन्स असतात आणि त्याच्यातनं खूप मोठं तत्वज्ञानाचं पुरेपूर भांडार भरलेलं असतं. त्यांनी वाक्य काय सांगितलं, फारच चांगलं वाक्य. विद्या विनयन शोभते सुभाषित आहे. शास्त्री महाराजांच्या मुखातून निघालेलं वाक्य हे खूप चांगलं आहे आणि त्यांनी असं वर्णन केलं, ज्या विद्वानाला विनय नाही तो विधवा विद्येचा प्रकार आहे. संपला दुसरा. वाकलंच पाहिजे, वाकलं पाहिजे. विनयो ही जयाची संपत्ती, काय लक्ष्मी सांगितलंय ज्ञानोबा ज्ञानेश्वरी. वाकलं पाहिजे. ज्ञानेश्वरची कोवी माझ्या अर्धी कोवी सांगतो, पूर्ण पण सांगत नाही. इकडे लक्ष द्या. विनयाच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराज सांगितलेली ओवी समोर आहे. का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा. ज्ञानेश्वरीची फार सुंदर ओवी. आपण सगळे कृषक बसलेले, सगळे शेतकरी माझ्या सकट. तुम्ही कधीतरी बघा, आपल्याकडे मोसंबीची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, आमराई आहे. ज्या फांदीला फळं लागतात तीच फांदी जमिनीच्या दिशेनं वागते. हा दृष्टांत ज्ञानेश्वरीतला. का फळलिया तरुची शाखा,
सहजे भूमीची उतरे देखा. ज्या फांदीला 5-10 आंबे लागले असतील असा घोष, ऑटोमॅटिकली फांदी खाली वागते. फळ नसलेली फांदी ताट असते. मी त्या फांदीची गोष्ट सांगत नाही, अशा बऱ्याच फांद्या आहेत. जरा बोलू एकदम अचूक शब्द काढा, निम्न श्रेणीतला शब्द पण वापरतो, आपली परवानगी घेऊन वापरतो. ज्याचा परमार्थ फळलाय तो खाली वागतोय, जो वाकत नाही त्याचा परमार्थ पण वाण झाला. दृष्टांत सांगतो, वाकावं लागतं. हा टोकाचा विनय. ज्यांच्याकडे शब्दांची रत्न आहे ते पामर आहे. विचार करा ना, विचार करा. ज्यांच्या करता वैकुंठाहून हरी आला त्यांना घ्यायला तो पामर आहे. ज्यांच्या कीर्तनात मेलेलं मूल उठतं ते पामर आहे. त्यांच्या चरित्राचा मागोवा घेताना या घटना काय दर्शित करतात? परचक्र आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कीर्तनात लोहगावला बसले होते, त्या साऱ्या आलेल्या यवनांना प्रत्येक माणसामधून छत्रपती शिवाजी महाराज दिसले. कोणते शिवाजी महाराज? या घटनेचा परवा संदर्भ मी दिलाय. आमच्यावर किती जरी आक्रमण झाली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणूस त्याच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहे, एवढंच काम तो करेल. परचक्र आलं, क्रांती करणारे ते पामर आहे, पण ते स्वतःला पामर म्हणून घेतात. मज पामर आहे काय थोरं. आता उत्तरार्धात फार मजा आहे. पायीची वहाण पायी बरी. तुकाराम महाराज म्हणले, मी तुमच्या पायाची वहाण आहे. काही कळते तुम्हाला? काही जाणवते? काही लक्षात येते? तुकाराम महाराजांची दूरदृष्टी तेवढी आहे. ते म्हणले, ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाची पादुका होणं खूप चांगलं आहे आणि याच पादुकांचा पालखी सोहळा निघणार आहे. हे तुकाराम महाराजांना माहितच होतं. त्यांच्या चरण पादुका झाले, आता पालखीत पाय आहेत. ज्ञानोबराच्या पादुकाच आहेत ना, मग त्या पादुका होणं सगळ्यात महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांनी मागतानाच असं मागितलं, मज पामरा ही काय थोडं पायीची वाहन पायी बरी. तुमच्या पायाच्या चरणातल्या वाहना होणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. तुकाराम महाराजांनी तो भाव व्यक्त केला दूरदृष्टीने. कारण कालांतराने हैबतराव बाबा, नारायण महाराज याच पादुका घेऊन पंढरीला जाणार आहे. ते होणं भाग्याचं आहे, लक्षात ठेवा. या विनयामध्ये पण त्यांची दूरदृष्टी आहे. मज पामरा ही काय थोरं पायीची वाहन पायी बरी. विठोबार टाळी वाजवा, टाळी वाजवा. धरणी करायचा अभंग आहे, त्याचाच विचार करून कीर्तनाचा समारोप करतो. आता इथे बसलेले चांगले श्रोते आणि ऐकतायत.
त्यांच्या लक्षात आलं असेल, प्रश्न पडला असेल, मग त्या 11 अभंगाचं नारळाचं काय झालं? म्हणजे 11 अभंग टाकून गेला, नारळही टाकून गेला, त्याचं काय झालं? अत्यंत चांगला आणि रम्य इतिहास याच्या पुढे लक्षात आहे, अत्यंत चांगला. काय झालं, तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं की आता या माणसाने हे 11 अभंग टाकले, नारळ पण फेकून दिला, काय करावं याचं. आता या 11 अभंगांनी तो काही पंडित होणार होता आणि तो नारळ फोडून तो काही श्रीमंत होणार होता? तुकाराम महाराजांनी ते 11 अभंग ताळगावच्या एका ब्राह्मणाला दिले. जे 14 धुरपते होते का नाही, तुम्ही तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचं चित्र बघितलं नाही, 14 टाळकरी होते. त्याच्यामध्ये ताळगावच्या कुलकर्ण्याला ते 11 अभंग दिले. ते 11 अभंग पाठ केले, तो पंडित झाला. काय तुकाराम महाराजांच्या शब्दात, हा तो ब्राह्मण टाकून गेला. ते 11 अभंग त्यांनी तुकाराम महाराजांच्या ब्राह्मणाला दिले, तो पंडित झाला, उत्तम भागवत सांगायला लागला. काय आनंद आहे. आणि तो नारळ जो होता तो लोहगावच्या कोण पाटलाला दिला. तो नारळ त्या पाटलाला दिला. पुढे ऐका प्रवीण महाराज. तो नारळ काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना रत्नमाणिक नजराणा पाठवला. सगळ्यांना प्रसिद्ध कथा माहिती आहे. नजराणा पाठवला, हत्ती घोडे पाठवले, जिंत्या पाठवल्या. तुकाराम महाराजांनी तो नम्रतापूर्वक नाकारला. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच नकले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची वावा. आणि तुम्हाला आमचं जर ऐकायचं असेल तर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं, कंठी विरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुकामणी मध्ये आज. छत्रपती शिवरायांना सांगितलं की तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशी करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या हातून तुळशीची माळ घातली. भल्या सर्व वारकऱ्यांना लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचे अनुयायी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांच्या स्वराज्याची भगवी पताका ही वारकऱ्याची पताका आहे. ही कधीतरी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुकाराम महाराजांनी शिवरायांना दिली, गळ्यात माळ घातली, छत्रपती शिवरायांनी वारकरी झाले. पुढे काय झालं, घरी गेले, हा नजराणा पाठवला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबारांनी घेतला नाही. वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक होते, नको म्हणाले. काय करायचं आम्हाला, आम्ही सदैव सोडतो, आम्हाला नको आहे. मग शिवाजी महाराजांनी एक चांगली योजना आखली. त्यांनी एक मोठा नारळ आणला, तो फोडला, त्याच्यातली सगळी काही खोबरा होते ते काढून टाकलं, पाणी काढून टाकलं आणि त्याच्यात ते रत्नमाणी ठरले त्या नारळात आणि तो नारळ परत चिटकवला. निदान तुकाराम महाराज नारळ तरी नाकारणार नाही म्हणून तो नारळ तुकाराम महाराजांना पाठवून दिला. आणि तो नारळ तुकाराम महाराजांच्या ब्राह्मणाला दिला होता. तो नारळ तो ब्राह्मण टाकून गेला. पण सगळ्या कीर्तनकारांना मी सांगत होतो, नारळ ठेवू नका, पाकिट ठेवलं तर चालेल. एक वेळ पाकिट ठेवलं, दिलेला नारळ ठेवायचा नाही. मी कधीच ठेवत नाही. न जाणो एखादा नारळ तसाच निघाला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हापासून त्या परंपरा पडली की कीर्तका नारळ एक पहिला हलवून बघतो, पाणी बघतो का रत्न बघतो देव जाणे. अशा पद्धतीने त्यांचं कल्याण झालं. तेव्हा देवाचा प्रसाद माणसाने घेतला पाहिजे. धरणीकराचा हा अभंग तुकाराम महाराजांनी 11 अभंगाचं नारळाचं प्रकरण झालं. ज्ञानोबराची स्तुती केली. तुला काय सांगावं, आम्ही तुमची योग्यता जाणू शकत नाही मग अत्यंत विनयानं सांगितलं, ब्रह्मादिक देते तुम्हा ओळखण इतर ओळणी काय विनय, आम्ही सामान्य माणसं, जाणून एवढंच करावं. निवांत माता ठेवी हेची भले 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी, तुझाची माता ठेवी जे करणी हेची भले. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. आळंदीची वारी ही त्रयोदशीची वारी. उद्या ज्ञानेश्वर महाराजांचा 729 असा समाधी सोहळा आहे.
आज कीर्तनामध्ये उपस्थित असणारे माझे मित्र हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज पवार, युवा कीर्तनकार आणि भागवताचार्य हरिभक्तीपरायण संतोष महाराज पायगुडे हे माझे मित्र आहेत. भरत महाराज औटी दरवर्षी या ठिकाणी येतात. उत्तम भगवंतांनी त्यांना दिलेलं गाणं ही त्यांची दैवी संपत्ती आहे. आपण कधी सातारला आलात तर जावली तालुक्यामध्ये खूप मोठं विठ्ठलधाम उभा करणारे प्रवीण महाराष्ट्राला इथे आलेले. जवळपास 100 मुलं त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत अभ्यास करतात आणि नुकतीच त्यांनी विश्व स्वधर्म सूर्य पाहो या संकल्पनेखाली परदेशातील संतांचं माहेर गाठणाऱ्या दुबईला आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. खूप मोठं पारायण झालं ते. त्या प्रसंगी मी कीर्तनातही सांगितलं दुबईच्या पारायणात. हा पहिला प्रयोग झाला की दुबईमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि हा प्रवीण महाराजांना मान जाणार आहे. त्यांनी तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या पारायणाची दुरा वाढली. तेव्हा मी एक 5-6 जणांची गोष्ट सांगितली. 5-6 जणांची संतोष महाराज त्यावेळेला आता मग अशुद्धाचा विचार सांगितला ना, वाहन का वाहन, तरी सुद्धा कल्याण होऊ शकतं माणसाचं. अशुद्ध झालं तरी संत वाङ्मयातला एक अशुद्ध ओवी छापली गेली होती, मला आठवते, आणि ती मी दुबईला सांगितली. काय अशुद्ध ओवी आली होती? आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे, अशी ओवी आहे का नाही? 5 जणातली आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे. कधी कधी चुकीचं छापलं जातं, प्रिंटिंग मिस्टेक असतात. ते एका ग्रंथाच्या मागे मी 5 जण वाचलं आणि ओवी चुकीची होती. काय ओवी होती? ती ओवी छापली होती त्यांनी अशी, आणि ग्रंथोपजीवे विदेशी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे. मला वाटतं ती ओवी पण सार्थ झाली. या पारायणानं विदेशी लोकांचं पण कल्याण झालं. तिथं पारायण झाल्यामुळे देशी लोकांचं झालं पण विदेशी लोकांचं पण झालं. दुबईच्या लोकांना फार आनंद झाला माझ्या कीर्तनात, कारण मी काय सांगितलं ते सांगतो, तुम्हाला आनंद होईल म्हणून. सांगू म्हणता का नको? भूक लागली नाही ना? मी काय सांगितलं तुम्हाला माहित नसेल कदाचित, थोड्या लोकांना माहित असेल जे आर्थिक व्यवहार करतात. प्रत्येक देशाचं एक चलन असतं. आपला रुपया आहे, अमेरिकेचा डॉलर आहे का नाही? आपल्याकडे आहे का नाही? आपला रुपयाच आहे ना, बरोबर आहे? माणसं मरताना पैसा पैसा करत मरतात. मरेपर्यंत पैसा 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 करत मरतात. दुबईच्या लोकांचं भाग्य काय? तिकडच्या नाण्याला दिराम म्हणतात. डॉलर कसा, दुबईला दिराम. इकडचा पैसा पैसा करत मेला तर मरण, पण तिकडचा दिराम दिराम म्हटला तरी मोक्ष जाईल. राम म्हणत गेलाय, दिराम दिराम दिराम. केवढा आनंद झाला त्यांना, केवढा आनंद झाला. मी काय आपल्याला वैगुण जाणतो असं नाही, पण भगवत चिंतन केलं पाहिजे हे त्यांना आज पटलंय. आणि येणाऱ्या कालखंडात आम्ही सगळे श्रीलंकेला जाणार आहे. पुढचं पारण आम्ही श्रीलंकेला करणार आहे. आपल्याला बोलवलं जाईल, या 1000 लोक आम्ही श्रीलंकेला जाणार. आणि आमचा कन्सेप्ट असा आहे, रावणाच्या राष्ट्रात जाऊन राम सांगायचा आहे. ही नवीन एक क्रांती करायची की विश्व स्वधर्म सूर्य पाहू ठिकठिकाणी आमच्या भागवत धर्माची पताका सर्वतोदूर आणि जगात गेली पाहिजे, ही त्याची भूमिका आहे. तर ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्व विद्यार्थी आमच्या गुरुकुलचे उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये उत्तम गायक रवी महाराज आहे, त्यांची सुद्धा संस्था आहे. 100 मुलं त्यांच्याकडे. हे काम मोठ्या दिमाखात चालू आहे. या सगळ्यांचं मी अभिष्ट चिंतन करतो. तुम्हा सर्वांना मी एवढाच निरोप देईन की आपण आळंदीला आलो. माझा हा अट्टहास आहे, अट्टहास आहे की आपली परंपरा चालू ठेवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला वारकरी केलं पाहिजे. मला बरं वाटलं, माझ्या उजव्याला हे 4-5 तरुण बसलेत आणि खूप चांगलं ऐकतायत कीर्तन. त्या मुलांना अभिरुची निर्माण झाली पाहिजे वारीची. असा नियम नाही की वारी फक्त म्हाताऱ्या माणसांनी करायची. जरा बोलू, 16 वर्षाच्या मुलाची वारी आहे, ती 16 वर्षाच्याच मुलांनी केली पाहिजे. त्या 16 वर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी सांगितली, हा 61 वर्ष आलाय.
मांड्या विठ्ठल विठ्ठल करतायत, हाताला थरकाप सुटलाय, तोंडात दात राहिला नाही, याची वारी नाही. त्यांनी करावी त्याच्याबद्दल वाद नाही. पण यंग जनरेशन इकडं, मी वयाच्या 16व्या वर्षी वारी केली, मी केलं ते सांगितलंय. आज माझा 61 आहे. त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, पुढच्या पिढीला वारकरी करा. ज्यांच्या गळ्यात माळ असेल उत्तम, नसेल आत्ता द्वादशी आहे, मी बसणार आहे 10 मिनिटं तिथं, माळ घाला, गळा मोकळा ठेवू नका. सांगलीला मी जातो तिथं एक कुटुंब आहे बरं का, संतोष महाराज, 40 लोक आहेत त्या खटल्यात, 40. त्यातल्या 39 लोकांनी माळ घातली, एक अजून घालत नाही. 52 वर्षाचा झालाय, त्याचे वडील 80-82 वर्षाचे आहेत. मी आत्ता गेलो होतो संक्रांतीला, तर त्यानं म्हटलं, अहो ते तात्या तुमचा एक मुलगा, 39 लोकांनी माळ घातली, तुमचा एकच मुलगा राहिलाय, 52 वर्षाचा झालाय, आता 2 नंबरचा मुलगा, त्याला माळ घाला आता. आज संक्रांत आहे, चांगला दिवस आहे, होऊ द्या त्याचं काहीतरी चांगलं संक्रमण. तो 82 वर्षाचा म्हातारा म्हणला त्याला नाही माळ घालायची. मी म्हणलं का? तो पाहुण्यासाठी ठेवलाय. काय त्या म्हाताऱ्याने दूरदृष्टीचा विचार दिला. जर एखादा पाहुणा रविवारी आला तर एक नमुन्यावारी पाहिजे घरात, असे नमुन्यावारी राहू नका बाबा. मी तुम्हाला सांगू म्हणता, ऐकता, या जन्मात आम्ही संत होणार नाही, लिहून ठेवा, या जन्मात आम्ही संत होणार नाही, पण माळ घालून संतांचं तर होऊया. हे काय अडचणीच आहे. ज्ञानोबा तुकोबा नाही होणार आम्ही, पण ज्ञानोबा तुकोबाचे होऊया. ज्याच्या गळ्यात माळ असेल उत्तम, नसेल तर घाला. आळंदीला आलाय, काय लोक म्हणतात, या बुवा लोकांचं कामच आहे सांगणं. काय वाईट सांगतोय का आम्ही? काय वाईट सांगतोय का? जे केलं ते सांगतोय. माझा जन्म एका श्रीमंत घरात झाला. माझा इतिहास, माझे आजोबा सावकार होते, माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते, त्यांच्या घरातला मी एकुलता एक कुलदीपक. पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालंय, मला काही उद्योग नाही, करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, काही कमी नाही. पण वयाच्या 16व्या वर्षी सद्गुरू धुंडा महाराज भेटले, त्यांनी माळ घातली आणि गेली 45 वर्ष अत्यंत चांगलं काम करण्याचा योग पांडुरंगाने दिलं. काय सामान्य गोष्ट नाही. आनंदानं माळ घाला. यानंतर महाप्रसाद होणार आहे, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो, झालेली सेवा समर्पित करतो. मन संतोष महाराज. रवी त्यांच्या मागे म्हण. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. म्हणून ठेविली पाया डोई, म्हणून ठेविली पाया डोई, म्हणून ठेविली पाया दोन्ही, म्हणून ठेविली पाया, म्हणून ठेविली पाया डोई, म्हणून ठेविली पाया डोई, म्हणून ठेविली पाया डोई, म्हणून ठेविली पाया डोई. मज पामराये काय थोर मन, मज पामराये काय थोर मन, मज पामराये काय थोर मन, मज पामराये काय थोर मन. वाईची महान वाई बरी, म्हणून पायीची वाहन पायी बरी, आ
विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठ्ठल